नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. कर भला तो हो भला हा निसर्गाचा नियम आहे. सकारात्मक विचाराने माणूस नम्र होऊन वादविवाद, भांडणे, सूड उगवणे या वृत्तीला लगाम लावतात आणि त्यांची निश्चितच प्रगती होते. मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी नावाने ओळखले जाते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृतपणे भारताचे राष्ट्रपिता असे देखील म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. महात्मा गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 1969 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या 2, 5, 10 व 100 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या. 2 ऑक्टोबर 2006 निकेल माइन्स पेनिन्सिल्व्हिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्स याने शाळेत 5 शाळकरी मुलांना गोळ्या घालून ठार मारले होते व नंतर आत्महत्या केली होती. 1967 थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले. 1958 गिनी या देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी 1955 आजच्याच दिवशी सुरू करण्यात आली. 1925 2 ऑक्टोबर या दिवशी जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरचित्रवाणी संचाचे प्रात्यक्षिक दाखवले. 1909 रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची स्थापना केली. रमाबाई रानडे या स्त्री हक्क व समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म 1971 आजच्याच दिवशी झाला. लॉन टेनिस खेळाडू याना नोवातना यांचा जन्म 1968 आजच्याच दिवशी झाला. चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म 1942 2 ऑक्टोबर या दिवशी झाला. शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिणी यांचा जन्म 1927 आजच्या दिवशी झाला. तर 1908 गंगाधर बाळकृष्ण तथा बा सरदार यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. ते विचारवंत, साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तसेच बार्शी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. स्वतंत्र भारताचे 3रे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न या सन्मानाने 1904 आजच्याच दिवशी गौरवण्यात आले. शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्म 1891 आजच्याच दिवशी झाला. 1923 पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांनी बनवला आहे. त्यांना 1964 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जर्मनीचे 2रे राष्ट्राध्यक्ष पॉल कॉन हिंडेनबर्ग यांचा जन्म 1847 आजच्याच दिवशी झाला. स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तमिळनाडूचे मुख्यमंत्री के कामराज यांचे 1975 आजच्याच दिवशी निधन झाले. अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा निधन 1985 आजच्याच दिवशी झाले. स्वीडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्हेनियस यांचे निधन 1927 2 ऑक्टोबर या दिवशी झाले. 2 ऑक्टोबर 1906 हा स्मृतिदिन आहे राजा रवी वर्मा यांचा. ते भारतीय चित्रकार होते. ते भारताच्या त्रावणकोर राजघराण्यातील उत्तम चित्रकारांपैकी एक होते.
त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतर हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत हे समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांच्यावर राजा रवी वर्मा यांनी काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.